69वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात संपन्न। जळगाव जामोद शहरातील भीमनगर येथे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी त्रिसरण पंचशील व बुद्धवंदना घेत उर्वरित कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 मध्ये घेण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते गौतम अर्दळे यांनी येथील विद्यार्थ्यांना धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त खीरदान केलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद क्रमांक शाळा 3चा मुख्याध्यापक राजेंद्र ठेंग हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला नगर परिषद जळगाव जामोद प्रकल्प अधिकारी अनिल इंगळे, भीमनगर येथील राहुल तायडे, चेतन तायडे, बुद्धरत्न अर्दळे तसेच महिला मंडळाच्या सोनू गौतम अर्दळे, सीमा दादाराव शेवकार, रमा विशाल तायडे, शीतल तायडे, ध्रुपता तायडे, शीला अमोल तायडे यांच्यासह भीमनगर येथील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते। कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला 14 ऑक्टोबर 1956 ला एक समता विज्ञानवादी जो धम्म आहे, जो बौद्ध धम्म आहे, या धम्माची दीक्षा दिली। ते स्मरणीय दिवस म्हणून आज आपण इथं आपल्या या श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 3 मध्ये आपण साजरा करीत आहोत। आणि या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर मी आयुष्यमान राजेंद्रजी ठेंगकर, त्याचप्रमाणे माझी मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे जळगाव शहरातील प्रकल्प अधिकारी अनिलजी इंगळे सर यांना परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्प धुपाने पूजा करावी अशी मी त्यांना विनंती करतो।